बरं झालं मंदिरातले देव तांब्याचे आणि पितळाचे नाही आहे का नाही? पुरा वैताग राहिला असता येईल तांब्याचा ना पितळाचा जर देव राहिला असता तर बस भैया पावडरची कंपनी देवस्थानवाल्यानेच खोलली असती. दुसरी लोकून काय लिहित आणायचं? बाई आरती घेऊन आली का चाल बोट घास, दुसरी आली का चाल पाय घास, बरंच घे घास, बरंच घे घास. संत खूप हुशार होते, देव खूप संत खूप हुशार होते. तगडाचीच आहे बिचारे, पाणी टाका अभिषेक करा. तांब्याची न पितळाची आहे नाही. ही कोणाची भक्ती? आपली. बरं ठीक आहे लेकाले, देव चमकवण्यापर्यंत ठीक आहे. घरी देवघर चांगलं दिसलं पाहिजे, देव चकाट दिसले पाहिजे. केव्हा? जेव्हा बाहेरगावचा पाहुणा आपल्या घरी येत असला, मोजका पाहुणा. मोजका म्हणजे कोणता? मामी मावशी हे नाही, हे नेहमीचे झाले. आत्या मामाजी हे नेहमीचे, हे नाही नवीन. समजा घरदार पाहासाठी येत असले कोणी, एखादा शावकारची पत्नी गितनी येत असली, नाश्ता गिस्ता दिवाळीचा नाश्ता, तर आपलं देवघर किती सुंदर दिसते सजून. खरं बोला, दिसते का नाही दिसत? तुमच्या इथं दिवाळीचा नाश्ता करायला पाहुण्याला देवघर किती चकाट दिसते. एका देवाला एक एक फुल राहते त्या दिवशी, एका देवाला एक एक फुल. बाकीच्या दिवशी एका फुल मध्ये 33 कोटी एका फुलात. अर्धा सुगंध ह्या घेते आणि अर्धा सुगंध तो घेते, काही टेन्शन राहत नाही. बरं इथपर्यंत तरी बरं आहे. देवाचा मेन झगडा एका ठिकाणी पुन्हा अगदी आपण लावून घेतो. घरात देव किती? 25-30. आपल्या देवघरात देव 25-30, आणि त्या 25-30 नैवेद्य किती? एवढीशी चानकी, एवढूसा बा, अर्धात भजा, पापड बी थोडासा रसा, 2-3 म्हणजे तुरीच्या दाण्याची जे एक दाणा सपून घ्या, तुरीच्या दाण्याचं वरण, त्याच्यात थोडं पाणी, त्याच्यातच कढी, जिलेबीचे तुकडे. मग कीर्तनाला गेलतो, एवढे तुकडे जिलेबीचे. बस ठेवला, पाणी फेरलं. आता मला सांगा 40 देव खाईन कोणता देव? आता समजा बजरंगबलीले जिलेबी आवडत असली आणि रामाले जिलेबी आवडत असली, तुकडाची उडसारी अर्धी जागाच नाही राहत ना. अर्धी केली असती ठीक आहे, पण ती अर्धी करण कशी? हाय नाही का देवातनं भक्तात झगडा? असे उपासानं मरते का नाही देव का? बस ही आपली भक्ती. ही कोणाची भक्ती? आपली भक्ती. आपल्या भक्तीमुळे देव पुरे वैतागून गेले. आणि सगळ्यात जास्त वैताग आहे तर महादेवाले. सगळ्यात मोठा वैताग कोणाले? महादेवाले कमी, पण तुमच्या घरच्या महादेवाला जास्त वैताग आहे. 3 टाईम थंड पाण्यानं, भर हिवाळ्यात थंड पाण्यानं, थंड पाणी देवाच्या अंगावर. थोडं कोमट तरी नेत जा. तुमच्या अंगावर टाकलं तर फ्रीजचं हिवाळ्यात कसं वाटते? कोमट नेत जा. 3 टाईम महादेवाची भक्ती सोपी आहे. एक बिल्वदळ, चंदन, अक्षदा. एक बेलाचं पान, चंदन, अक्षदा, गडव्याभर पाणी, रोज. एक गोष्ट चांगली आहे, एक गोष्ट याच्यामध्ये चांगली झाली, जंगलातली महादेव स्वच्छ झाले, याच्यात आनंद आहे. पण जे लाईन लागते आमच्यासारख्या माणसाला विचारा. आम्ही दर्शन करायला गेलो तर आम्हाला अर्धा घंटा थांबा लागते, आणि इथं 15 मिनिट कीर्तन लेट चालू केलं, लोक बोमलते, उठतच नाही. यायची पूजा काय 2-3 मिनिटाची आहे का? प्रत्येकाली अर्धा घंटा लाईन लागूनच राहते. ही आपली भक्ती. अशी भक्ती मारुतीरायाची होती नाही, म्हणून तुकोबाराय मारुतीरायांना अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणते, काया काया
भक्ती त्याच्या वाटा मजदावया सुभटा. काय भक्ती आहे मारुतीरायाकडे, एवढी भक्ती आहे की त्याला काही अंत नाही. बरं भक्तीच नाही, तो शूर सुद्धा आहे. तो शूरच नाही, तो धीर सुद्धा आहे. भ्रमामध्ये कोणतंही डिसिजन घेत नाही, शूर आहे. भ्रमात कोण डिसिजन घेते? पेताळ. खूप स्वतःला एवढा शूर समजते, मारते फक्त 90-40ची. 40च्या 90 मध्ये एवढा पॉवर आहे. आम्ही विचार करतो का एवढा पॉवर येते कुठून बा 90 मध्ये? इतकीच राहत असेल ते 90, इतकीच राहते ना. वाघ हलते, वाघ एक्का 90. अख्खं गाव हलवाची ताकद एक्का 90 आहे. मारुतीरायाचं तसं नव्हतं. मारुतीराया शूर होते आणि धीर सुद्धा होते. भ्रमामध्ये कोणतेही डिसिजन घेत नव्हते. भ्रमामध्ये कोणतेही डिसिजन घेत नव्हते आणि आपल्या मालकासाठी सदैव तत्पर हनुमंतराया एवढी मोठी भक्ती होती. म्हणून तुकोबराय मारुतीरायांना शरण जातात. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. काय भक्ती त्याच्या वाटा मजदावया सुभटा. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या या वरा डुब्बा. झालेली कीर्तन रूपी सेवा मारुतीरायाच्या चरणी समर्पित करतो, तुमच्या चरणी समर्पित करतो. काळाची गरज आहे. आपण जर पुन्हा अर्धा घंटा बसलो तर आपल्याला छत्री घरून घेऊन यावं लागेल. वातावरण पुन्हा चेंज झालं आहे. आम्हाला काही टेन्शन नाही. आम्ही एक